धरमपुराच्या गावात रात्रीच्या अंधेरी गावकरी रात्री स्वतःला दोरीने बांधून ठेवतात. आई, आपण कधीपर्यंत स्वतःला दोरीने बांधून ठेवणार? जोपर्यंत आपण जिवंत आहोत. जर आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला असंच करावं लागेल बाळा. पण असं होतं तरी काय रात्री, सांगशील का? रात्री मृत्यूची बासरी ऐकू येते आणि माणूस स्वतःहून त्या बासरीच्या ध्वनीकडे खेचला जाऊ लागतो. आजपर्यंत कोणी जिवंत परत नाही आलाय. कोण वाजवतं ही बासरी? माहित नाही बाळा, पण खूप जण या मृत्यूच्या बासरीला बळी पडले आहेत. कशी? एका रात्रीची गोष्ट आहे. 2 माणसं धरमपुराची हद्द ओलांडत होते. तेव्हा त्या दोघांना एका बासुरीची ध्वनी ऐकू आली. कोण वाजवत ही बासरी? खूप गोड धून आहे हिची. ते दोघं जण मोहित होऊन जंगलाच्या दिशेने चालू लागले. ते दोघं शुद्धीवर नव्हते. जेव्हा ते जंगलात पोहोचले तर कळलं नाही काय झालं आणि ते दोघं जोर जोराने ओरडू लागले. गावातल्या लोकांना फक्त त्यांचा आवाज ऐकू आला आणि पुढल्या दिवशी त्यांचं मृत शरीर मिळालं. असंही होऊ शकतं की त्यांची शिकार कुठल्या जंगली जनावरांनी केली असेल. असू शकतं, पण ही घटना जर फक्त त्या दोघांबरोबर झाली असती. काही दिवसांनंतर गावातले हरिया काका खाटेवर झोपले होते. मध्यरात्री त्यांनाही बासरीचा आवाज ऐकू आला. तेही उठून बासरीच्या मागे चालू लागले. अरे काका कुठे गेले? काका, तिथे नका जाऊ. हरिया काकांना गावातल्या सगळ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी सगळ्यांना धक्का मारला आणि विड्यासारखे जंगलाकडे धावू लागले. काही वेळानंतर त्यांच्याही ओरडण्याचा आवाज ऐकू आला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं मृत शरीर सापडलं. म्हणजे नक्की काय होतं त्या जंगलामध्ये? मला नाही माहित. ती बासरी कोण वाजवत असतं? तेही नाही माहित. तर कोणाला माहित असेल? एखाद वेळेस तुझ्या आजीला माहित असेल. उद्या तू त्यांच्या घरी जाऊन विचार. हो. छोटूच्या आईने छोटूच्या आणि स्वतःच्या पायात दोरी बांधली आणि दोघं झोपले. मध्यरात्री मृत्यूच्या बासुरीचा ध्वनी ऐकायला येऊ लागला. छोटू झोपेत होता आणि अचानक तो चालू लागला. छोटूच्या पायातली दोरी कपाटाला बांधली होती, त्यामुळे तो बाहेर जाऊ शकला नाही. छोटूची आई जागी झाली तर तिने छोटूला बाहेर जाताना पाहिलं. छोटू, छोटू, छोटू. छोटूच्या आईने छोटूला 2 कानपटात वाजवले. तेव्हा छोटू शुद्धीवर आला. आज मी तुला हरवून बसले असते बाळा. छोटूची आई छोटूला मिठी मारून रडू लागली. छोटू वाचला. पुढल्या सकाळी छोटू आणि त्याची आई आजीच्या घरी पोहोचले. छोटूच्या आईने त्यांना काल रात्रीची घटना सांगितली. काल जर मी वेळेवर जागी झाले नसते तर आज छोटू आपल्या बरोबर नसता. देवाचे खूप खूप उपकार झाले माझा छोटू. आजीने छोटूला मिठीत घेतलं आणि ती रडायला लागली. काय माहिती मृत्यूच्या बासरीचा श्राप केव्हा जाईल. कसला श्राप आजी? कोण वाजवतं ही बासरी आणि का हा आपल्या गावातल्या लोकांना मारतोय? निर्दोष तर तो होता. म्हणजे काय? ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा मी तुझ्याहून लहान होते. गावात कृष्णा नावाचा युवक राहत होता. दिसायला तो जरी मोठा वाटत असेल पण डोक्याने तो एक लहान मुलगा होता. तो नेहमी लहान मुलांबरोबर खेळायचा. कृष्णा खूप चांगला होता. त्याच्या बासरीची धून कोणालाही मोहित करणारी होती. आम्ही मुलं नेहमी त्याची बासरी ऐकायला बसायचो. कृष्णाचा या जगात फक्त एकच नातेवाईक होता, त्याचा काका गिरधारी. कृष्णा, 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 तू परत लहान मुलांबरोबर खेळायला गेलास? थांब, आज तुला चांगलाच दाखवतो. गिरधारी लालला कृष्णा क्षणभरही सहन होत नव्हता. गिरधारी लाल नेहमी कृष्णाला मारपीट करायचा. काका, सोडा मला, सोडा. गिरधारी लाल फार वाईट होता. तो कृष्णाचं यासाठी पालनपोषण करत होता की त्याला त्याची संपत्ती हवी होती. आणि जेव्हा कृष्णा 20 वर्षाचा झाला सगळी संपत्ती त्याच्या नावावर झाली. एक दिवस गिरधारी लाल कृष्णाला जंगलात घेऊन गेला. सगळ्या रस्त्यात कृष्णा आपली बासरी वाजवत राहिला. जंगलात कृष्णाला एका झाडाला बांधलं आणि चापकाने तो मारू लागला. कृष्णा ओरडत राहिला, विव्हळत राहिला, पण कोणी त्याची मदत केली नाही. मला तुझी माफी नको, प्रॉपर्टी हवी आहे. घ्या, सगळं घ्या, पण मला सोडा. या सगळ्या कागदांवर तुझा अंगठा लाव. कृष्णाने सगळ्या कागदांवर अंगठा लावला आणि मग खूप रडू लागला.
देव तुला नाही सोडणार, तो तुला नक्की शिक्षा करेल. तू मला इतकं मारलं. मी सगळ्या गावकऱ्यांना सांगणार की तू मला इतकं मारलंस. सांगशील तेव्हा ना, जेव्हा तू जिवंत राहशील. गिरधारी लालने त्याच्या जवळच्या चाबकाने कृष्णाचा गळा आवळला. तो बिचारा तडफडत तडफडत मरून गेला. तेव्हापासून आजपर्यंत मृत्यूची बासरी ऐकू येते आणि मग किंकाळी, नंतर मुडदेच मिळतात. तुम्हाला हे सगळं कसं माहिती? मरण्याआधी स्वतः गिरधारी लालने आपली पापं कबूल केली. स्वार्थ माणसाला राक्षस बनवतो. आजही रोज मृत्यूची बासरी वाजते आणि कोणी ना कोणी मृत्यूला बळी पडतोच. धरमपुराच्या गावात रात्रीच्या अंधेरी गावकरी रात्री स्वतःला दोरीने बांधून ठेवतात. आई, आपण कधीपर्यंत स्वतःला दोरीने बांधून ठेवणार? जोपर्यंत आपण जिवंत आहोत. जर आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला असंच करावं लागेल बाळा. पण असं होतं तरी काय रात्री, सांगशील का? रात्री मृत्यूची बासरी ऐकू येते आणि माणूस स्वतःहून त्या बासरीच्या ध्वनीकडे खेचला जाऊ लागतो. आजपर्यंत कोणी जिवंत परत नाही आलाय. कोण वाजवतं ही बासरी? माहित नाही बाळा, पण खूप जण या मृत्यूच्या बासरीला बळी पडले आहेत. कशी? एका रात्रीची गोष्ट आहे. 2 माणसं धरमपुराची हद्द ओलांडत होते. तेव्हा त्या दोघांना एका बासुरीची ध्वनी ऐकू आली. कोण वाजवत ही बासरी? खूप गोड धून आहे हिची. ते दोघं जण मोहित होऊन जंगलाच्या दिशेने चालू लागले. ते दोघं शुद्धीवर नव्हते. जेव्हा ते जंगलात पोहोचले तर कळलं नाही काय झालं आणि ते दोघं जोर जोराने ओरडू लागले. गावातल्या लोकांना फक्त त्यांचा आवाज ऐकू आला आणि पुढल्या दिवशी त्यांचं मृत शरीर मिळालं. असंही होऊ शकतं की त्यांची शिकार कुठल्या जंगली जनावरांनी केली असेल. असू शकतं, पण ही घटना जर फक्त त्या दोघांबरोबर झाली असती. काही दिवसांनंतर गावातले हरिया काका खाटेवर झोपले होते. मध्यरात्री त्यांनाही बासरीचा आवाज ऐकू आला. तेही उठून बासरीच्या मागे चालू लागले. अरे काका कुठे गेले? काका, तिथे नका जाऊ. हरिया काकांना गावातल्या सगळ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी सगळ्यांना धक्का मारला आणि विड्यासारखे जंगलाकडे धावू लागले. काही वेळानंतर त्यांच्याही ओरडण्याचा आवाज ऐकू आला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं मृत शरीर सापडलं. म्हणजे नक्की काय होतं त्या जंगलामध्ये? मला नाही माहित. ती बासरी कोण वाजवत असतं? तेही नाही माहित. तर कोणाला माहित असेल? एखाद वेळेस तुझ्या आजीला माहित असेल. उद्या तू त्यांच्या घरी जाऊन विचार. हो. छोटूच्या आईने छोटूच्या आणि स्वतःच्या पायात दोरी बांधली आणि दोघं झोपले. मध्यरात्री मृत्यूच्या बासुरीचा ध्वनी ऐकायला येऊ लागला. छोटू झोपेत होता आणि अचानक तो चालू लागला. छोटूच्या पायातली दोरी कपाटाला बांधली होती, त्यामुळे तो बाहेर जाऊ शकला नाही. छोटूची आई जागी झाली तर तिने छोटूला बाहेर जाताना पाहिलं. छोटू, छोटू, छोटू. छोटूच्या आईने छोटूला 2 कानपटात वाजवले. तेव्हा छोटू शुद्धीवर आला. आज मी तुला हरवून बसले असते बाळा. छोटूची आई छोटूला मिठी मारून रडू लागली. छोटू वाचला. पुढल्या सकाळी छोटू आणि त्याची आई आजीच्या घरी पोहोचले. छोटूच्या आईने त्यांना काल रात्रीची घटना सांगितली. काल जर मी वेळेवर जागी झाले नसते तर आज छोटू आपल्या बरोबर नसता. देवाचे खूप खूप उपकार झाले माझा छोटू. आजीने छोटूला मिठीत घेतलं आणि ती रडायला लागली. काय माहिती मृत्यूच्या बासरीचा श्राप केव्हा जाईल. कसला श्राप आजी? कोण वाजवतं ही बासरी आणि का हा आपल्या गावातल्या लोकांना मारतोय? निर्दोष तर तो होता. म्हणजे काय? ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा मी तुझ्याहून लहान होते. गावात कृष्णा नावाचा युवक राहत होता. दिसायला तो जरी मोठा वाटत असेल पण डोक्याने तो एक लहान मुलगा होता. तो नेहमी लहान मुलांबरोबर खेळायचा. कृष्णा खूप चांगला होता. त्याच्या बासरीची धून कोणालाही मोहित करणारी होती. आम्ही मुलं नेहमी त्याची बासरी ऐकायला बसायचो. कृष्णाचा या जगात फक्त एकच नातेवाईक होता, त्याचा काका गिरधारी. कृष्णा, 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 तू परत लहान मुलांबरोबर खेळायला गेलास? थांब, आज तुला चांगलाच दाखवतो. गिरधारी लालला कृष्णा क्षणभरही सहन होत नव्हता. गिरधारी लाल नेहमी कृष्णाला मारपीट करायचा.
काका सोडा मला, सोडा. गिरधारी लाल फार वाईट होता. तो कृष्णाचं यासाठी पालनपोषण करत होता की त्याला त्याची संपत्ती हवी होती. आणि जेव्हा कृष्णा 20 वर्षाचा झाला, सगळी संपत्ती त्याच्या नावावर झाली. एक दिवस गिरधारी लाल कृष्णाला जंगलात घेऊन गेला. सगळ्या रस्त्यात कृष्णा आपली बासरी वाजवत राहिला. जंगलात कृष्णाला एका झाडाला बांधलं आणि चाबकाने तो मारू लागला. कृष्णा ओरडत राहिला, विव्हळत राहिला, पण कोणी त्याची मदत केली नाही. मला तुझी माफी नको, प्रॉपर्टी हवी आहे. घ्या, सगळं घ्या, पण मला सोडा. या सगळ्या कागदांवर तुझा अंगठा लाव. कृष्णाने सगळ्या कागदांवर अंगठा लावला आणि मग खूप रडू लागला. देव तुला नाही सोडणार, तो तुला नक्की शिक्षा करेल. तू मला इतकं मारलं. मी सगळ्या गावकऱ्यांना सांगणार की तू मला इतकं मारलंस. सांगशील तेव्हा ना, जेव्हा तू जिवंत राहशील. गिरधारी लालने त्याच्याजवळच्या चाबकाने कृष्णाचा गळा आवळला. तो बिचारा तडफडत तडफडत मरून गेला. तेव्हापासून आजपर्यंत मृत्यूची बासरी ऐकू येते आणि मग किंकाळी, नंतर मुडदेच मिळतात. तुम्हाला हे सगळं कसं माहिती? मरण्याआधी स्वतः गिरधारी लालने आपली पापं कबूल केली. स्वार्थ माणसाला राक्षस बनवतो. आजही रोज मृत्यूची बासरी वाजते आणि कोणी ना कोणी मृत्यूला बळी पडतोच.